आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ कन्साइनी म्हणजे जो एजंट आहे त्याच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज कशा पद्धतीने होतात याचा अभ्यास केला होता. तर त्याच्याशी संबंधित आपण एक्झाम्पल पाहूया. आता एक्झाम्पल जे आहे ते आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व करत असताना जर्नल एंट्रीज कन्सायनरच्या पुस्तकामध्ये ज्या सॉल्व केल्या होत्या तेच एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. आणि त्याच एक्झाम्पलच्या साहाय्याने कन्सायनीच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज कोणत्या होतील ते आपण पाहूया. ठीक आहे. आता ते जे एक्झाम्पल आहे ते बघा, ज्या अगोदर आपण सॉल्व केलेलं आहे की मिस्टर एक्स फ्रॉम कोलकाता कन्साइन्स टू मिस्टर वाय फ्रॉम पटना 100 मशीन्स. मिस्टर एक्स कन्सायनर आहे, त्याने मिस्टर वायकडे 100 मशीन्स पाठवल्या. ओरिजिनल कॉस्ट price of every machine is 260 but it has been valued at rupees 320 each in the invoice. ओरिजिनल कॉस्ट त्या मशीनची एका आहे 260 रुपये, परंतु इनवॉइस प्राइस जी आहे ती 320 दाखवलेली आहे कन्सायनरने. त्यानंतर पडलेले बघा, एक्स हॅज स्पेंट 800 रुपीज ऑन पॅकेजिंगवर 800 रुपये हे खर्च केलेला आहे. त्यानंतर पुढे सांगितलं, मिस्टर वाय हॅज ॲक्सेप्टेड ए बिल ड्रॉन बाय मिस्टर एक्स फॉर रुपीज 16,000. मिस्टर वाय म्हणजे कन्सायनी त्यानं बिल ॲक्सेप्ट केलं जे काढलं होतं मिस्टर एक्सने. याचा अर्थ मिस्टर वाय 16,000 रुपये मिस्टर एक्सला पे करेल. आता इथं वायचा आर्थिक व्यवहाराचा संबंध आला. मिस्टर वायने आर्थिक व्यवहार केला म्हणजे 16,000 रुपयेचं बिल ॲक्सेप्ट केलं म्हणजे 16,000 रुपये पाठवले मिस्टर एक्सला. आपल्याला माहिती आहे की कन्सायनीच्या पुस्तकामध्ये त्याच एंट्री होतात ज्याच्यामध्ये कन्सायनी आर्थिक व्यवहार करतो. बरोबर. आपल्याला पाहिजे जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ कन्सायनी. जर्नल एंट्रीज in the books of consignee with a date, particulars, NF, debit rupees आणि credit rupees. आता मिस्टर वायनं ॲक्सेप्ट केले बिल 16,000चं, ते पेएबल आहे मिस्टर एक्सला. बरोबर. आणि त्यामुळं पहिली एंट्री कोणती होईल तर हे बिल पे केलेच, हे बिलचे पैसे मिळणार आहेत मिस्टर एक्सला आणि त्याच्यामुळं एंट्री काय होईल आपण पाहिलं मग लेक्चरला, कन्सायनर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. इथं कन्सायनर कोण आहे एक्स, त्यामुळे एक्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. पहिली एंट्री एक्स अकाउंट डेबिट 16,000 रुपये टू बिल्स पेएबल अकाउंट. Acceptance of bill to Mr. X as advance. ॲडव्हान्स म्हणून काय केलं 16,000 रुपये हे कन्सायनीने पाठवले कन्सायनरला. ओके. त्यामुळे कन्सायनर अकाउंट झाला डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. बरोबर. त्यानंतर बघा एक्झाम्पलमध्ये पुढे काय सांगितलं की वाय इन्फॉर्म दॅट 80 machines were sold at 350 and that he incurred the expenses. एक्सपेन्सेस कोणकोणते इन्कर्ड केलेत? रेल्वे फ्रेट, रेंट फॉर गोडाऊन आणि इन्शुरन्स. बरोबर. मग ते जे एक्सपेन्सेस केलेत खर्च त्याची पहिल्यांदा एंट्री करूया. एक्सपेन्सेस जरी कन्सायनी म्हणजे वायने केले असते
तरी ते पे करावे लागणार आहेत कन्सायनरला. त्यामुळे एक्सपेन्सेस पे करताना आपण एंट्री पाहिली होती. एंट्री काय होते, कन्सायनर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके, एक्सपेन्सेस पे करत असताना. त्यामुळे एंट्री काय होणार, दुसरी एक्स अकाउंट डेबिट. किती एकूण एक्सपेन्सेस आहेत, रेल्वे फ्रेट आहेत 1200, रेंट फॉर गोडाऊन 100 आणि इन्शुरन्स 200, असं 1500 खर्च आहे. मग 1500 कन्सायनर अकाउंट डेबिट होईल टू कॅश अकाउंट. कॅशमध्ये हे पैसे पे केलेले आहेत, त्यामुळं कॅश अकाउंट होईल क्रेडिट. बीइंग एक्सपेन्सेस आर पेड on behalf of Mr. X. Mr. X चे एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर काय केले बघा, सेल केलाय मशीनचा. वाय इन्फॉर्म दॅट 18 मशीन्स वेअर सेल्ड ॲट 350 रुपयाला 80 मशीन सेल्स केल्या. मग तो कॅश मिळणार आहे कन्सायनीकडे, बरोबर. एंट्री काय होणार आहे, कॅश और बँक अकाउंट डेबिट. किती रुपये, 80 गुणिले 350, 28,000. ही अमाऊंट कोणाला द्यावी लागणार आहे, कन्सायनरला. कन्सायनर कोण आहे, मिस्टर एक्स. मिस्टर एक्स 28,000. ठीक आहे. हे काय सेल्स आहे, being sales proceeds of 80 machines at rupees 350 on behalf of Mr. X. Mr. X च्या मशीन्स ह्या विकलेल्या आहेत आणि त्या मशीनची अमाऊंट पेएबल आहे मिस्टर एक्सला. ठीक. त्यानंतर पुढचा बघा पॅरेग्राफ सांगितलं आहे की कन्सायनी इज ऑथोराइज टू गेट ऑर्डिनरी कमिशन ॲट 6% अँड 1/2 डेल क्रेडियर कमिशन. म्हणजे 28,000 वर 7.5% कमिशन हे कोणाला मिळणार आहे, कन्सायनीला मिळणार आहे. हे सुद्धा पे कोण करणार आहे, तर कन्सायनर पे करणार आहे. त्यामुळे कन्सायनर अकाउंट काय होणार, डेबिट. मिस्टर एक्स अकाउंट डेबिट 2100, 28,000 वर 7.5%, 2100 टू कमिशन अकाउंट. म्हणजे ज्यावेळी कमिशन मिळतं त्यावेळी कन्सायनर अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट ही एंट्री आपण मागच्या लेक्चरला पाहिली, एक्सप्लेन केली होती. तीच एंट्री आपण करतोय. बेइंग कमिशन अर्न्ड, कमिशन आपण अर्न केलं म्हणजे आपण म्हणजे कन्सायनीने. ठीक आहे. आणि त्यानंतर मग एक्झाम्पलमध्ये आणखी कोणतेच व्यवहार हे घडलेले नाही आहेत, म्हणजे कन्सायनी करत नाही. त्यामुळे फक्त 4 एंट्रीज या होतील इन द बुक्स ऑफ कन्सायनी. इन द बुक्स ऑफ कन्सायनी, कन्सायनीच्या पुस्तकामध्ये या 4 एंट्रीज होतील. आपल्याला एक्झाम्पलमध्ये आणखी काय सांगितलंय बघा. गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ एक्स, गिव्ह जर्नल एंट्रीज अँड द अकाउंट्स ऑफ एक्स इन द बुक्स ऑफ वाय इन रिस्पेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन्स इन द इलिस्ट्रेशन 3. म्हणजे जे एक्झाम्पल आपण पाहतोय ते काय करायचं आहे, त्या एक्झाम्पलच्या साह्याने जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वाय. कन्सायनी जो आहे तो कोण आहे, मिस्टर वाय. ठीक आहे. ऑन अकाउंट ऑफ एक्स इन द बुक्स ऑफ वाय सांगितले, बरोबर. म्हणजे आपण वायच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज तयार करतोय आणि
गिव्ह जर्नल एंट्रीज अँड द अकाउंट ऑफ मिस्टर एक्स. जर्नल एंट्री सांगितलेत आणि अकाउंट ऑफ एक्स सांगितले. मिस्टर एक्सचं अकाउंट तयार करायला सांगितले इन द बुक्स ऑफ वाय. म्हणजे वायच्या पुस्तकामध्ये मिस्टर एक्स जो आहे म्हणजे कन्सायनर आहे त्याचं अकाउंट तयार करायला लावले. डेबिट पर्टिक्युलर्स रुपीज क्रेडिट. ठीक आहे. अकाउंट आपण तयार करू. अकाउंट तयार करत असताना आपण ज्या जर्नल एंट्रीज तयार केल्या त्याचं पोस्टिंग फक्त करायचं. मिस्टर एक्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. मग एक्स अकाउंटच्या डेबिटला टू बिल्स पेएबल किती रुपये आहेत? 16,000 रुपये. त्यानंतर मिस्टर एक्स अकाउंट डेबिट टू कॅश 1,500. मिस्टर एक्सच्या अकाउंट डेबिटला टू कॅश 1,500. त्यानंतर पुढची एंट्री आहे कॅश और बँक अकाउंट डेबिट टू एक्स. मग एक्स अकाउंटच्या क्रेडिटला पाय कॅश किती रुपये? 28,000. त्यानंतर शेवटची एक्स अकाउंट डेबिट टू कमिशन. एक्स अकाउंटच्या डेबिटला टू कमिशन किती रुपये? 2,100 रुपये. ठीक आहे. आपण सर्व एंट्रीजचं पोस्टिंग केलं. अकाउंट करूया क्लोज. कोणती मोठी साईड आहे? सेल्सची साईड किंवा क्रेडिट साईड मोठी 28,000. टू बॅलन्स कॅरी डाऊन. बॅलन्स किती राहते? 28,000 मधून 16,000, 1,500 आणि 2,100 रुपये गेले. अमाऊंट राहते 8,400. 8,400 हे एक्सला देणं आहे कन्सायनीकडून. कारण की कन्सायनीनं वस्तूंची विक्री केली 28,000 रुपयांची. 28,000 रुपये मिळाले कन्सायनीकडे वस्तूंची विक्री करून. पण त्या 28,000 पैकी ॲडव्हान्स रक्कम 16,000 ऑलरेडी पे केली होती कन्सायनरला. त्यानंतर हे जे 1,500 रुपये आहेत ते कशाचे? एक्सपेन्सेस. कन्सायनीने काही एक्सपेन्सेस म्हणजे रेल्वे फ्रेट होतं, कमिशन गोडाऊनचं रेंट होतं आणि इन्शुरन्स होतं, त्याचं 1,500 रुपये खर्च केले होते. ते सुद्धा या सेल्समधूनच वजा केले म्हणून डेबिट साईडला गेले. त्यानंतर कमिशन 2,100 रुपये मिळालं, ते सुद्धा 28,000 मधून वजा केले सेल्समधून. आणि राहिलेला जो बॅलन्स आहे तो कोणाचा आहे? मालकाला देणं आहे. तो बॅलन्स हा कन्सायनरला देणं आहे, तो त्याला दिला जाईल. ठीक आहे. तर या पद्धतीने इकडं सेल्स वस्तूंची विक्री करून आणि इकडे आलेले खर्च किंवा कन्सायनरला दिलेले अमाऊंट हे लिहिले जाते. या पद्धतीने कन्सायनरचं अकाउंट क्लोज होईल. ओके. तर या पद्धतीने कन्सायनीच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज होतात आणि लेजर अकाउंट हे तयार होईल.